त्या शाळांच्या दुरावस्थेबाबत काही चर्चा झाली का? हो, याच्याबद्दल शाळेच्या दुरवस्थेबद्दल बजेटच्या ह्याच्यामध्ये झाले का आम्ही त्याच्यामध्ये 40 कोटी रुपये बजेटमध्ये ठेवलं असं आयुक्त साहेब बोललेत. का जिल्हा परिषदमधले 51 ज्या शाळा आहेत, त्या 51 शाळेमध्ये 40 कोटी रुपये आम्ही बजेटमध्ये तरतूद ठेवलेली आहे. आलं लक्षात ना? आणि त्या ह्याच्याबद्दल आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे, पण ते कमी वाटेल का जास्त वाटेल हे आम्ही अभ्यास केल्यावर सांगू. कारण नक्की भूखंडाची किंमत किती जिल्हा परिषदेने सांगितलंय, हे अभ्यास करूनच आम्ही त्याच्यावरती आमचं मत मांडणार आहे. तर काही शाळा अत्यंत मोडकळीनं आलेल्या आहेत. त्या शाळांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पालिका ठेवतीये. ते दुरुस्तीच्या ऐवजी तिचं रिडेव्हलपमेंट जर केली तर मला वाटतं एक चांगली इमारत त्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण होऊ शकेल. यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून आपण काय पावलं उचलणार आहात? तुम्ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधलं शाळेबद्दल बोलता का पनवेल महानगरपालिका सोडून व्यतिरिक्त ज्या शाळा आहेत? महानगरपालिका हद्दीतलीच बोलतोय. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या शाळा आहेत, त्या शाळा आपण तुम्ही पाहत असाल नाट्यगृहाच्या समोर शाळेला सुद्धा दुरुस्ती होऊन नवीन बांधकाम झालेले आहेत. पुन्हा तुम्ही इथे पाहिलं असेल हॉस्पिटल आपलं दांडेकर हॉस्पिटल तिथे सुद्धा टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये निविदा याच्यामध्ये बजेटमध्ये टाकलेल्या आहेत. त्या सुद्धा नवीन बांधकाम करण्यासाठी सुद्धा बजेटमध्ये वाचल्यावर लक्षात आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा तरतूद आहे. म्हणून या पूर्ण कमी जास्त कुठेसे आहेत हे हे अभ्यास करण्यासाठी आम्ही घेतलेले आहे. पनवेल महानगरपालिकेने ठिकठिकाणी हे बाबा 2 मिनिटं थांब जरा. आम्ही चालू झाल्याबरोबर कॉन्स्टिट्यूशन बोला, आज जी सभा झाली काय सांगाल त्याच्याबद्दल? नक्कीच आज जी सभा झाली आज स्थायी समितीचे सभापतीचा आमचे ते परम मित्र आहेत म्हणून आम्ही त्यांचं आज पहिलाच अभिनंदन केला की तुम्हाला पक्षाने या ठिकाणी मान दिला आणि आमचे तुम्ही मित्र आहात म्हणून त्यांचा पहिल्यांदा अभिनंदन केला. आणि अभिनंदन करीत असताना मी त्यांना सांगितलं की तुम्ही निपक्षपणे या ठिकाणी सभा चालवा. आम्ही तर अभिनंदन नक्कीच करतो, परंतु त्या ठिकाणी आम्ही त्यांचं अभिनंदन केल्यानंतर अध्यक्षांनी त्याप्रमाणे आजची पहिली सभा आमच्या म्हणण्याप्रमाणे चालवलेली मला दिसतो. या ठिकाणी बरेच 7 विषय आजचे पहिला तर बजेटचा होता. बजेटचा आम्ही आमच्या विरोधी पक्ष नेत्याही सांगितलं की आम्ही मुदत मागितली आम्हाला अभ्यास करणार, तर बजेटचा विषय स्थगित ठेवलेला आहे. आणि नंतर 1 तासानंतर दुसरी सभा झाली आणि त्याच्यात 7 विषय होते. 7 विषयातल्या काही विषय आम्हाला जनतेच्या हितासाठी होते. त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही मंजूर करा, परंतु त्या ठिकाणी सत्ताधारी त्या विषयांना काही स्थगिती दिली. काही विषय एकदम चुकीचे होते. त्या ठिकाणी मी ठामपणे विरोध केला. विरोधी पक्षांनी तर नेत्यांनी सांगितले की काही विषय, परंतु मला 1-2 सगळेच विषय आपल्या समोर सांगत नाही. एक विषय नंबर जो 4था होता की प्रभाग समिती कोयनावले व घोट या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील तलोजा नदीवर पुलाचे बांधकाम करणे. या सकारात्मक नकारात्मकला मान्यता मिळण्याबाबत मी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांना सांगितलं की या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे, TIPL आहे आणि तुम्ही सेकंड एक्सेस या ठिकाणी का देता? म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करता का तुम्ही? ह्या कामाची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्षांनी त्या ठिकाणी आमच्या विचाराला संमती दर्शवली आणि तो विषय स्थगित ठेवला. कारण हा जनतेचा पैसा आहे. आज तिथे अंदाजी 1,53,लाखाची वाढ करणार आहेत. म्हणजे पहिला एक्सेस दिला, सेकंड एक्सेस देता. मग कुठेतरी आम्हाला संशय निर्माण झाला. त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा. अध्यक्षांनी ती चौकशी करण्यासाठी हा स्थगित ठेवलेला विषय क्रमांक 7चा आहे की गाडी नदीवर पूल बांधणे. आम्हाला विकासाला विरोध नाही. हा विकास ट्रॅफिकची समस्या बऱ्याचशा प्रमाणे कमी होईल. विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली की त्या ठिकाणी मी माझी भूमिका स्पष्ट सांगितली की या ठिकाणी जी निविदा प्रक्रिया झाली ती मला चुकीची वाटते. कारण या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आलेत, मे ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा लिमिटेड आणि मे JM म्हात्रे इन्फ्रा प्रा लिमिटेड, बरेचशी आपण बघायला असाल तर महापालिकेतली कामे ह्या 2 कॉन्ट्रॅक्टरलाच मिळतात. मग मी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांना सांगितलं का तुम्ही ह्या कामांची चौकशी करा. कारण
जे टेंडर हा जनतेचा पैसा आहे, हे टेंडर बनवताना का ह्या विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरलाच तुम्ही फायदा देता का? तर ह्या अगोदरची मी महापालिकेत जी कामं झालीत त्या ठिकाणी काही ठिकाणी TIPL म्हणजे आबावनी, JM म्हात्रे, लोणी 2च कॉन्ट्रॅक्टर. मग ते मार्केटचे मी कलंबोली, कामोठा, पनवेलचे मार्केटचे उदाहरण दिले. आणखी बरीचशी कामं आणखी आम्हाला माहिती नाही. तर तुम्ही हे 2च कॉन्ट्रॅक्टर का एलिजिबल होतात? मग तुम्ही यांच्यासाठीच हे कॉन्ट्रॅक्ट बनवता का? त्याचप्रमाणे अटी शर्ती टाकता का? ह्या सर्व आम्हाला संशय आहे, या कामात अनियमितता झाली याची चौकशी करा. का ह्या कॉन्ट्रॅक्टरचं म्हणून त्या ठिकाणी मी त्या ब्रिजला विरोध नाही केलाय. कामात आम्हाला थोडा संशय वाटला म्हणून अध्यक्षांना सांगितलं का हा तुम्ही चौकशी करा. अध्यक्षांनी त्या ठिकाणी त्या कामालाही स्थगिती दिली म्हणून मी अध्यक्षांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो का तुम्ही निपक्षपणे ह्या ठिकाणी चौकशी, कारण हा पैसा जनतेचा आहे आणि हा कुणा एका व्यक्तीला फायदा हो म्हणून कुठल्याही प्रकारचे या महापालिकेत टेंडर मिळले ना पाहिजे. टेंडर घ्या, प्रत्येकाला अधिकार आहे ज्या कॉन्ट्रॅक्टर आहेत, परंतु कायदेशीर प्रक्रिया झाली पाहिजे हा आमचा या ठिकाणी ठाम मत होता. आणि या ठिकाणी आम्ही विरोधक म्हणून त्या ठिकाणी ठाम भूमिका घेतली आणि जनतेचा चांगल्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो, पण चुकीचा होत असेल त्या ठिकाणी मी त्या पद्धतीने विरोध करणार आहोत. आम्हाला जर सत्ताधाऱ्यांनी त्या बहुमताने ठराव घेतला तर आम्ही संविधानाने डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला, त्या अधिकाराच्या खाली आम्ही हायकोर्टात मग महाराष्ट्र सरकार असो या ठिकाणी जाणार आहोत. तर आजच तलोजा बोईरपाडा आपल्या प्रभागामध्ये रस्त्यावर येऊन नागरिकांनी प्रशासनाचा आणि पनवेल महानगरपालिका नगरसेवकाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की गेली 9 वर्ष झालं या प्रभागामध्ये पाणी टंचाई आहे, त्याचबरोबर रस्त्याची दुरावस्था आहे, नाल्याची दुरावस्था आहे. म्हणजे वॉशरूमला जायचं असेल तर मच्छर बॅट घेऊन जावं लागतं. त्यासंदर्भात आपण हा प्रश्न पालिकेत उठवणार आहात का? नागरिकच्या समस्याला तोड कशा प्रकारे देणार? येणाऱ्या 1 तारखेला जी महासभा होणार आहे त्या ठिकाणी आम्ही पाण्यासंदर्भात लक्षवेधी घेतली आहेत आणि आमच्या सहकारी प्रत्येक ज्या जनतेचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात या ठिकाणी विषय घेतलेले आहेत. त्या पद्धतीने त्या सभागृहात आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी त्या सभागृहात मांडणार आहोत. 4 दिवसापूर्वी आमचे विरोधी पक्ष नेते अरविंदजी म्हात्रे यांच्यासोबत आम्ही विरोधी पक्ष आणि नगरसेवक जनतेच्या दारी या उद्देशाने आम्ही प्रभाग 1, 2, 3 या ठिकाणी जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने आमचे काम चालू झाले आहेत. बरेच ठिकाणी आम्ही कामे चालू केली आहेत आणि असे विविध प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भात मग महापौर असो किंवा आयुक्त साहेब असो किंवा संबंधित अधिकारी असो त्यांना गाठी करून हे प्रश्न कसे निकाली काढता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे. बरं मॅडम, काय सांगणार? आज पनवेल महानगरची पहिली सभा झाली आणि आपण प्रथमच नगरसेवक म्हणून इथे त्या सभेला सामोरे गेले. कशा पद्धतीने बघता याकडे? आपलं कसं तुम्ही सांगू शकता? आज स्थायी समितीची पहिली सभा होती. त्यामध्ये त्यांनी 7 मुद्दे दिले होते आम्हाला. त्यातले 3 मुद्द्यांना मी विरोध केलाय आणि बाकीच्यांना आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमची मान्यता आहे. फक्त एकाच गोष्टीसाठी विरोध आहे की जसं केणी साहेबांनी सांगितलंय की कॉन्ट्रॅक्ट एकाच कॉन्ट्रॅक्टदाराला का मिळतात, या फक्त गोष्टीसाठी आमचा विरोध आहे. आणि बाकीचे जे 3 मुद्दे सांगायचे झाले तर एक आहे रंगरंगोटीचा, दुसरा आहे भाड्याने जे भाडेपट्टा जे जागा घेतलेल्या आहेत त्या विषयावरती एक माझा विरोध आहे की म्हणजे निवडणुकींमध्ये ज्या वॉर्ड घेतलेले होते, ज्या वॉर्डचे उद्घाटन सुद्धा केलेले आहेत प्रदेशाध्यक्षांद्वारे, तर मग त्या इमारती कशासाठी बांधलेल्या आहेत? त्या इमारतींचा म्हणजे उपयोग काय? जर का महानगरपालिकेची कामं त्या इमारतीमध्ये जर का होतच नसतील, त्या व्यतिरिक्त तुम्हाला भाड्याने जागा घ्यायची जर का गरज असेल, तर मग एवढी मोठी इमारत बांधण्याची गरज काय? हा एक माझा मुद्दा होता. आणि अतिक्रमण हा एक विषय. अतिक्रमणामध्ये त्यांनी असं सांगितलंय की 111 जण म्हणजे तिथं कार्यरत आहेत. त्यांना अजून मुदत वाढवून द्यायची आहे काम करणाऱ्यांना. तर तो एक माझा मुद्दा होता की अतिक्रमणमध्ये 111 जण आता तिथं जर का काम करत आहेत, या गोष्टीला जर का तुम्ही आधीच मान्यता दिली आहे, तर मग आमच्या निर्णयाची गरज काय?
मग फक्त तुम्ही आम्हाला फॉर्मॅलिटी म्हणून इथं बोलवलं का, हा एक माझा मुद्दा होता. बस एवढ्याच मुद्द्यांना मी विरोध केलाय. आणि बाकी तर आता पुढच्या सभेमध्ये समजेलच तुम्हाला, कारण सगळे विषय स्थगित ठेवलेत त्यांनी. तर पुढच्या सभेत बघू आता काय होते. मॅडम, सातत्याने कामोठे परिसरामध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडची योजना नाहीये. सुनील गोवारी यांनी पाठपुरावा करून प्रशासनाला जाब विचारला होता की फायर ब्रिगेड व्यवस्था नाही. आग लागल्यानंतर 1 तास 1.5 तासानंतर फायर गाडी येते. नागरिकांना भयाल होता, दुकाने जळली जातात, एक मृत्यूदेह देखील झाला होता या प्रसंगी. आपण हा मुद्दा उचलणार आहात? हो, आता सभेमध्ये जसं आपल्याकडून होईल तसे आपण एक एक मुद्दे घेणारच आहोत. सुरुवात तर त्यांनी केलीच आहे सुनील भाऊंनी, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर बघू आता जसं आपल्याला भेटेल करता येईल तसं तसं आपण एक एक मुद्दा सभेमध्ये घेऊया. ठीक आहे. या सभेला सामोरे गेले, कसा अनुभव वाटला याबद्दल? नक्कीच आज पनवेल महानगरपालिकेची पहिलीच स्थायी समितीची बैठक होती. त्यामध्ये भरपूर चांगला अनुभव आले. कसं बजेट सादर करतायत आणि कोणत्या गोष्टीला सपोर्ट करायचा, कोणती गोष्ट जी नागरिकांच्या हिताची नाही आहे त्याला कसं विरोध करायचे. ते आमचे पक्षाचे विरोधी पक्षनेते अरविंद दादा आणि हरेश दादा यांच्याकडून आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळतो काय नेहमी ही गोष्ट चांगली आहे, हिला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. भले आपण विरोधी पक्षनेते विरोधी पक्षामध्ये आहोत, तरी पण जी चांगली गोष्ट आहे, जी जनहिताची गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी आपण नेहमीच पाठिंबा दर्शवू. आणि जी जनहिताची गोष्ट नाही, ज्यामध्ये भ्रष्टाचार आढळतो, त्या गोष्टीला नेहमीच आमचा विरोध राहील. नक्कीच आमचे डॅशिंग विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे आम्हाला चांगलंच मार्गदर्शन नेहमी त्यांच्याकडून प्राप्त होत आहे. त्यामुळे पहिलीच बैठक असल्यामुळे आम्हाला खरंच मला तर अनुभव चांगला आला. आणि सभापती माननीय बबनदादा मुकादम यांनी निपक्षप्रमाणेच दोन्ही विरोधकही आणि सत्ताधारी यांना निपक्षप्रमाणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.